या लेसनमध्ये आपण चार्टवरती इंडिकेटर्स कसे लावायचे हे बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल आपण इथं आता निफ्टी बँक ओपन केली आहे, त्याला व्ह्यू चार्ट केला आहे. त्यानंतर आपला ग्राफ लोड झाला आहे. इथं लेफ्ट साईडला ज्या कॅन्डल्स दिसत आहेत त्या कॅन्डलस्टिक्स आहेत. तर त्याच्यामध्ये टोटल 4 टाईप्समध्ये कॅन्डल बार, कलर बार, लाईन, वर्टेक्स लाईन, स्टेप, माउंटेन, बेस लाईन, हॉलो कॅन्डल, व्हॉल्यूम कॅन्डल, कलर्ड HLC बार, स्कॅटर प्लॉट आणि हिस्टोग्राम हे 4 टाईप्स आहेत. तर खाली ॲग्रिगेटेड टाईप्स आहेत, त्यामध्ये हेकेनेशी, कागी, लाईन ब्रेक, रेंको, रेंज बार आणि पॉईंट अँड फिगर. पण मोस्ट ऑफ दी आपण कॅन्डल चार्ट टाईप्स यूज करतो. कॅन्डलच्या शेजारी जे 15 मिनिट्स दिसतंय तिथे क्लिक केल्याच्या नंतरून तिथं आपल्याला वेरियस टाईप्सच्या टाईम फ्रेम्स बघायला मिळतात. त्यामध्ये 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट्स, 10 मिनिट्स, 15 मिनिट्स, 30 मिनिट्स, 1 आवर्स, 2 आवर्स, 3 आवर्स, 4 आवर्स, 1 डे, 1 वीक, 1 मंथ आणि कस्टममध्ये आपण आपल्या पर्टिक्युलर डेज किंवा पर्टिक्युलर मिनिट्स किंवा पर्टिक्युलर आवर्सनुसार आपण टाईम फ्रेम क्रिएट करू शकतो. त्या शेजारी आयवरती आपण जे चार्ट्स सेव्ह केलेले आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळतात. त्या शेजारी एफएक्समध्ये आपल्याला इंडिकेटर्स बघायला मिळतात. तर त्यामध्ये खूप वेरियस टाईप्सचे इंडिकेटर्स आपण इथं बघतो. तर याच्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणते इंडिकेटर्स मोस्टली मार्केटमध्ये वर्क करतात त्या रिलेटेड आपण डीपमध्ये एक व्हिडिओ शेअर करणार आहोत. त्यानंतरून म्हणजे एखादा चार्ट आपल्याला सेव्ह करायचा आहे तर तो सेव्ह रेफरन्समध्ये सेव्ह करायचा आणि तो आपल्याला आयमध्ये बघायला मिळतो. त्यानंतरून जे फ्लॅगचं चिन्ह आहे ते फ्लॅगमध्ये फायनान्शियल इव्हेंट्स ऑन केल्याच्या नंतरून पॉवर बाय तिजोरी एक शेअर मार्केटचं ॲप आहे. त्याच्यामध्ये आपण फायनान्शियल इव्हेंट्समध्ये जे काय मार्केटचे प्राईज अँड अर्निंग रेशिओ आहेत, मार्केटचं कॅपिटलायझेशन किती आहे हे आपण तिथे बघू शकतो. त्याचाही आपण एक डिटेल व्हिडिओ नंतरून शेअर केला जाईल. सेटिंग्समध्ये आपण सहसा काही चेंज करत नाही. सेटिंग्सच्या शेजारी ड्रॉचा ऑप्शन आहे. त्या ड्रॉच्या ऑप्शनवरती आपल्याला चार्टवरती एखादी लाईनिंग करायची असेल किंवा एखादी हॉरिझॉन्टल लाईन, रे लाईन किंवा ॲरो, कॉल आउट, चॅनेल, कंटिन्युअस लाईन, इलिप्स, इलिएट वेव्ह हे त्याच्यावरती ड्रॉ करायचे असेल तर ते आपण इथून ड्रॉ करू शकतो. त्याच्या शेजारी जे प्लसचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतरून आपल्याला हा कर्सर भेटतो. या कर्सरनुसार आपण प्राईस कितीला आहे, कितीला नाही आहे हे चेक करू शकतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.